प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेमध्ये आपण बघतोय ममताताई त्यांच्या विचारात असतात तेव्हा रंगा रस्त्यात भेटतो आणि ममताताईंना विचारपूस करायला लागतो। ममताताई शन्नोबीबद्दल सगळं सांगतात आणि रंगाला विचारतात, काय रे तू गेला होतास का खरं शन्नोबीला घेऊन तिथे? रंगा म्हणतो, नाही ना, पण दिशाचा गैरसमज झाला आहे माझ्याबद्दल। ममताताई म्हणतात, माझी शपथ घेऊन सांग। आता रंगा म्हणतो, मावशी तुझी शपथ ग, मी खरंच खोटं नाही बोलत आहे, मी असं कशाला करीन। आता मावशी जरा विचार करायला लागतात की हो तू खोटं बोलणार नाहीस, सुखी राहा, असं म्हणून त्या निघून गेल्यात। पण रंगा मात्र मनाशीच हसतोय की कसं शन्नोबीला फसवलं, पण आता हा प्लॅन रंगाच्याच अंगलट येणार आहे हे मात्र नक्की। दिशा इकडे सुवर्णाला आणि चिंटूला सांगत असते की रंगा तिच्यावरचा राग शन्नोबीवर काढतोय आणि ममताताई येऊन जरा रागवतात दिशाला की काय गरज होती तुला कॉल करायची, बघ अडकली ना शन्नो। आणि रस्त्यात रंगा भेटला आणि त्याने खोटी शपथ घेतली नसेल असा त्यांचा विश्वास आहे, पण शन्नोबी खोटं बोलणार नाही असंही त्यांना वाटतंय। आता यांची सहज चर्चा होते आणि त्या म्हणतात की अविनाश सांगत होता की शन्नोबी माझ्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या द्यायची, असं नाही करणार शन्नो। पण दिशा मात्र ममताताईंना सगळं खरं खरं सांगते की खरंच शन्नोबी तुझ्या दुधामध्ये गोळ्या मिक्स करायची, कारण तुला झोप येत नव्हती ना आई म्हणून। आता हे सगळं ऐकल्यानंतर म्हणजे दिशाला तो प्रसंग आठवला असं त्यांनी दाखवलं आहे। आता दिशाने हे सांगितल्यानंतर ममताताईंना जरा धक्काच बसलाय, त्या विचार करताय की शन्नो असं करायची, माझा विश्वासच बसत नाही आहे, पण तिने खूप मोठं धाडस केलं आहे, आता मला खात्री पटली आहे तिने हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे दिशा। ममताताईंचा आता गैरसमज झाला आहे की शन्नोबीनेच या रेणू अब्देचा खून केला असावा, तेही दिशाच्या सुरक्षिततेसाठी असं ममताताईंना वाटतंय। पण आता त्या विचार करतात काही झालं तरी तिला ह्यातून सोडवायला हवं। आता दिशा म्हणते शंतनू सोडवेल तिला, तू नको काळजी करूस। आता ममताताई त्या शन्नोबीसाठी टिफिन घेऊन चालल्यात। सुवर्णा विचारते, शन्नोबीला शिक्षा तर नाही ना होणार दिशा आई? तर आता दिशा म्हणते, नाही मी मावशीला सोडवणार। कोत्या आलाय मोठ्या साहेबांसाठी डब्बा घेऊन आणि आता सगळं काही सांगितलंय त्याने की कसं सत्यजितने शंतनूला मारायचा प्रयत्न केला, त्यांची मॉम मध्ये आली म्हणून बरं झालं। आता मोठे साहेब म्हणतात की बरं झालं बाबा, जे होतं ते चांगल्यासाठी होतंय, दिशाला त्रास तरी होणार नाही, तो सत्यजित सोबत काम करतोय याचा, आणि आणतो इकडे डबा, मला भूक लागली आहे। आता हा कोत्या सांगतोय, मालक आज शंतनू साहेब येणार आहे, आम्ही तुम्हाला नरकातून काढणार आहेत दोघं मिळून। आता हे यशवंत भालेकर म्हणतात, अरे बाबा कशाला करताय तुम्ही हे सगळं, त्याला सांगितलंय त्यांना इकडे फिरकू नको म्हणून। पोत्या म्हणतोय, काय म्हणताय साहेब तुम्ही, अहो मी आहे ना खंबीर, मी काहीच देणार नाही शंतनू साहेबांना। पण यशवंत म्हणतात की नको नको, त्याला सांग हे असलं धाडस करू नको, तू माघारी फिर, येऊ नकोस म्हणा इथे बंगल्यावरती, माझी काळजी करू नका। पोत्या खाली बसतो आणि म्हणतो, मालक असं काय करताय, तुम्हाला आम्ही असं या नरकात नाही सोडू शकत। यशवंत भालेकर म्हणतात, हो खरंच रे, किती विचार करता रे तुम्ही, तुझं नाव जरी पोत्या असलं तरी माणुसकी आहे बरं का तुझ्यामध्ये, हरकत नाहीये, पण हे बघ शंतनूला काही झालं तर। आता हा पोत्या म्हणतोय, कशाला काळजी करताय, विषय गंभीर, तिथे कोत्या खंबीर, तुम्ही काळजीच करू नका सा, मी शंतनू साहेबांच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही, मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका, आम्ही कसंही करून तुम्हाला आज काढणारच बघा मालक। पोत्याने शब्द दिलाय की मी शंतनूला काहीच होऊ देणार नाही, पण यशवंत भालेकरांना काळजी वाटतेय, ते विचार करताय, देवा काही झालं तर या दोघांना काही होऊ देऊ नको रे बाबा, आता सगळं काही सुरळीतपणे पार पडू दे, एकदाचे ते पैसे ट्रान्सफर झाले की मीही सुटलो आणि हेही सुटले, खरंच आहे यांचं। बिचारे यशवंत भालेकर, किती टेन्शन आहे नाही त्यांच्या जीवाला। असो, पण ममताताई आता टिफिन घेऊन निघाल्यात। आता दिशा म्हणते, आई आण माझ्याकडे, मी नेऊन देते, खूप उशीर झालाय। ममताताई म्हणतात, तू राहू दे, मला जाऊ दे तिथे, त्यानिमित्ताने माझं आणि शन्नोबीचं बोलणं होईल। पण दिशा म्हणते, आई तू नको जाऊस एवढ्या रात्रीची। ममताताई आता ओरडतात दिशावर आणि म्हणतात, तुला कळतं का काही, मीच जाणार आणि तुम्ही दोघी जणी घरात थांबा, तशी रात्र खूप झाली आहे। दिशा त्यांच्या मागे मागे फिरत असतात आणि त्या पुढे पुढे आता त्या फ्रीजमधनं काहीतरी काढताय। दिशा म्हणते, आई ऐक ना, शंतनू येतोय 10-15 मिनिटात, मग तू त्याच्यासोबत जा हवं तर। पण ममताताई मात्र अजिबात ऐकत नाहीत आणि त्या म्हणतात, हे बघ दिशा तुला काही कळत नाही, मी सांगितलं ना तुला, मला जाऊ दे म्हणून जाऊ दे, तसंही तुमचे प्रयत्न असफल होणार आहे, तो अविनाश काही इतक्यात सोडणार नाहीये शन्नोबीला। दिशा बराच प्रयत्न करते थांबवायचा, पण ममताताई ऐकत नाहीत आणि निघून जातात। इकडे रंगा बोलकेला फोन करून शन्नोबीसाठी तो जे काही वागलाय ते डिटेल सांगतो आणि बोलके म्हणतो की आधी तू हे सगळं करायच्या आधी विचारत जा, मनाने असे रिकामे कारभार करत जाऊ नकोस। पण आता हे सगळं कळाल्यानंतर बोलके त्याला शाबासकी देतोय की हे तू चांगलं काम केलंयस, नाही तर त्या अविनाशने मला पकडलं असतं। पण रंगा आता त्यासाठी बोलकेला ब्लॅकमेल करतोय, काही झालं तरी मला त्या चोक्सीला पैसे द्यायचे, ते पैसे ताबडतोब पाठवा, नाहीतर मग अविनाशकडे सगळं तोंड उघडेल मी, आणि तुम्ही आणि सत्यजित साहेब कसे माझ्यासोबत आहात ते पण सांगेल। बोलके म्हणतो, ब्लॅकमेल करतोयस का?
रंगा म्हणतो तसं समजा हवं तर काय आहे ना, माझी आई मला नेहमी म्हणते लवकर निजे लवकर उठे त्याला धनप्राप्ती होते, त्यामुळे बोलके तुम्ही पण लवकर झोपा आता आणि माझे पैसे मला लवकर पाठवा. असो तर आता शन्नोबीचा याने गेम केलाय असं याला जरा जास्तीच कॉन्फिडन्स आहे. शंतनू आलाय आणि दिशाला जरा दिलासा दिलाय त्याने की काळजी करू नको, शन्नोबीचे फक्त फिंगरप्रिंट सापडले. दिशा लगेच तयार होत असते की आपण शन्नोबीला सोडवायला जाऊ चल. शंतनू म्हणतो अगं दिशा हे बघ आता लगेच हे सगळं होणार नाही आणि तसे तू काळजी करू नकोस, अविनाश काही शन्नोबीला 3rd डिग्री वगैरे देणार नाही. पण मला एक कळत नाहीये शन्नोबी तिकडे गेलीच कशाला, नाही म्हणजे काय कारण होतं रंगासोबत जायचं. आता दिशा सांगते की रंगा नाकारतोय पण आता शन्नोबी गेली ते माझ्यासाठी गेली तिथे म्हणून. दिशा पुढे म्हणते आपण लवकर सोडवू शन्नोबीला. शंतनू म्हणतो हो दिशा तू नको काळजी करूस, पण मला आज रात्री एक महत्त्वाचं काम करायचं आहे. दिशा विचारते काय, तर आता मध्ये त्यांनी दाखवलंय चिंटू आलाय रंगाला भेटायला. रंगा दारू पिऊन अगदी टून झालेला आहे. आता चिंटू त्याला म्हणतो तुला कळलं का शन्नोबीबद्दल, त्यांना अरेस्ट केलंय पोलिसांनी. रंगा म्हणतो काय चिंटू माझाच बॉल माझ्यावरच गुगली, तू मलाच काय सांगतोय, बॅटिंग बॉलिंग मीच केली यार, आपणच फसवलंय त्या शन्नोबीला, पण कोणाला सांगू नकोस. आता चिंटू लहान असून पण समजूतदार आहे. तो म्हणतो काय रंगा दादा खाल्लीस ना तू पुन्हा माती, अरे तुझ्याकडे किती चांगला चान्स होता दिशाताईवर इम्प्रेशन मारायचा. तू जर हे सगळं सांगितलं असतंस ना की तूच घेऊन गेला शन्नोबीला तर मग दिशाताईला तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटला असता, पण तुला काही समजतच नाही, तू पुन्हा माती खाल्लीस. पी आता दारू, तुला काय फक्त दारू प्यायची सुचते. आता असं म्हणून चिंटू पळून गेलाय. पण रंगा विचार करतोय खरंच आपला प्लॅन फसला का, आपण शन्नोबीला प्रोटेक्ट करायला हवं होतं का. एवढूशा चिंटूने रंगाला बराच मोठा धडा दिलाय. असो पण आता इकडे शंतनू दिशाला सांगतोय की दिशा मला मोठ्या मालकांना सोडवायला जायचंय, काही झालं तरी ते पैसे ट्रान्सफर व्हायलाच हवेत. सत्यजित साहेबांना हे सगळं कळलंय त्यामुळे कदाचित ते मोठ्या मालकांना ठार मारू शकतात, त्यांना हे सगळं सहन नाही होते ना. अरे बापरे, आता हे ऐकल्यानंतर दिशाला नवलच वाटते की सत्यजित या थरालाही जाऊ शकतो आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की अविनाश आलाय अरेस्ट वॉरंट घेऊन सत्यजितकडे आणि तुमच्या घरी एक जण लपून बसलाय, रेणू अब्देच्या खुनामध्ये मी त्यांना अटक करायला आलोय असं ते सांगतायत आणि अरेस्ट वॉरंट सत्यजितला दाखवताय. आता माझ्या अंदाजाने कदाचित बोलके असावा पण सत्यजितच्या हावभावावरनं असं दिसतंय की तो त्या गावचाच नाही असं दाखवतोय. तर असो आता इकडे ममताताई आलाय शन्नोबींना भेटायला आणि बरेचसे गैरसमज त्या दोघींचे दूर होतील असं वाटतंय तर खरी. पण आता शर्मिष्ठाने सत्यजितला फोन केलाय आणि सांगितलंय बरंच झालं तुम्ही मला हे सांगितलं, त्या अविनाशसाठी मी काही ना काही शोधतच होते, आता हा पत्ता त्याने स्वतःहूनच आपल्याला दिलाय, आता बघ त्याला मी कशी फसवते. शर्मिष्ठाच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय हे पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि बरेच ट्विस्ट आणि टर्न येतात. नेमकी ही चाळ कोणाची होणार, रंगाची की शंतनूची हे बघूयात. तर प्रेक्षकांनो आवडला ना रिव्ह्यू तर मग प्लीज आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रतिशोधचे रिव्ह्यू एन्जॉय करा.